आता ते क्रेज येणार की आता ह्या बाळाचं होणार जावं काय तर आले आम्हाला कच्चे बसले. अनुसया माता मंदिर हो तिथपर्यंत आहे. वर आहे अनुसया माताचं मंदिर. पळाले भैया पळाले. हॅलो गाईज, तर इथे आम्ही माहूरवरून इकडे अनुसया मंदिरात, अनुसया देवीच्या मंदिरात आलेलो आहोत आत्ता रात्री 10 वाजता. आणि एवढा अंधार की मला काही दाखवताच येत नव्हतं तुम्हाला. जेवढं असं लाईटला शूट करता येईल तेवढं मी शूट केले. मस्त मंदिर होतं. पण तिथलं दर्शन केलं, मस्त वाटलं, छान वाटलं अनुसया मातेचं दर्शन घेऊन. इकडं बंद होते, आता अंधार झाले खूप. तर जाताना सगळे फास्ट फास्ट जाणार, तुर 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 तुर. ते दोघं तर रेसच लावलाय, आता कोण आधी जाणार आहे. ताई भैया येताना जड गेले, आता काय उतरताना फक्त. दर्शन घेऊन झाल्यावर खाली येऊन जेवायला घेतलो. घरूनच टिफिन पॅक करून आलेलं, तेच आम्ही खाऊन घेतलो आणि निघालो आम्ही चंद्रपूरसाठी. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज आलेली आहे चंद्रपूरमध्ये आणि इथे मी सकाळीच आलेली आहे, म्हणजे रात्री आम्ही आलेलो आणि सकाळी अशी रेडी झाली आहे मी. हा माझा लुक आहे बघा आजचा. तर आता आम्ही मंदिरात गेल्यावर तुम्हाला मी दाखवते. तिथेच आम्ही बाहेर एक रूम केलेलो आणि तिथेच बाहेर खाली रूमच्या बाहेर असं चुलीवर नैवेद्य बनवलो आणि आम्हाला सगळ्यांना जेवणाचं बनवलं, म्हणजे महाप्रसाद बनवलो. आणि इथे आलोत आम्ही महाकालीच्या मंदिरात. हे आम्ही देवीसाठी ओटी घेऊन चाललेलो आणि लाईन एवढी होती की खूप वेळ गेला याच्यातच. सगळ्या प्रत्येक मंदिरात आम्ही जिथे जिथे गेलो आम्हाला लाईनच लागली, खूप वेळ थांबावं लागलं. परत इथे खूप जणांच्या अंगात पण येत होतं बाबा, पोरी 18 वर्षाचे, 20 वर्षाचे, लग्न झालेले, लग्न न झालेले, असे सगळे होते आणि त्यांच्या अंगात येत होतं. आणि हे सगळं असं भीतीदायक होतं आणि रडत पण होते ते मुली ज्यांच्या अंगात येत होतं ते. आणि नंतर इथं बाहेर आल्यावर दर्शन घेऊन गणपतीचं मंदिर होतं आणि तिथं सगळ्यांनी आरती केली. आता ह्या बाळाचं होणार जावं. आता बघा केस कसे आहेत मोठे मोठे. कसं वाटलं तुम्हाला मंदिरात येऊन? ओके, मस्त वाटलं का? छान छान. अच्छा, तुम्हाला कसं वाटलं मंदिरात येऊन? छान वाटलं ना? आता टकलू होणार, आता टकलू होणार, आता टकलू होणार. इकडे बघा, आता टकलू होणार आता. हाय बाय कर, बाय कर, बाय बाय बाय. आता मी रडणार आहे म्हणून आता माझे केस जाणार, टकलू होणार मी. ही आहे चंद्रपूरची महाकाली गाईज. बघा, दूरूनच दर्शन भेटेल, मध्ये तर अलाउड नव्हतं कॅमेराने, एवढी गर्दी होती. हे तुमच्यासाठी मी छोटंसं रेकॉर्ड केलं आहे. काली प्रवेशद्वार. घेतले दरवाजापासून स्ट्रेट. हो, ते झूम करून घेतले. झूम, 'अर्था
तुम्ही इकडं बघ माय, तुम्ही इकडं बघ. अर्था मम्मी, अर्था मम्मी. कच्चे बसले सगळीकडे बघत काय करायले तर बापरे. मग केश चढले अर्थाचे. तिचं ध्यान. बिलकुल नाही रडत. काय अजून कळालं नाही तिला. तिला पकडा फक्त, तिला लई हालू देऊ नका. शांत बसली. काय बोलाले की बोलाले गुदगुलेवर. तुला मालिश वाली असेल वर. अर्थ काय होते अर्थ बाळा. काय मग केस बघायला तिला. तेच हसलेलंच आम्ही डोळ्यात चले डोळ्यात चले डोळ्यात चले. दी सारे बोल काय पडलं चष्मा चष्मा हपटायला. आता इथं कोण आहे. टकलू टकलू दिसती अर्थ. काय करायला अर्थ अर्थ आपण काय करायला? कोण आहे. पापा आहे बघ. काय अर्थ करायला पापा आहे का. जोर टाकलं. गच्च पकडलेत म्हणून. नाही गच्च पकडला. आता आणि रडायला. काय करायले. हा चष्मा देऊ लय रडायले आता. अर्थ 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 ऐ अर्थ. झालं 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 पिलू झालं झालं. तुला खायचंय बघ. अर्थ आहे बघ. खात खातच रडतय. आफ्टर बघा टकलू झाली आता. इकडे भाऊ इकडे इकडे आई इकडं. इथे आमचं दर्शन झालं. जेवण करून झालं. मी काही तेवढं शूट नाही केलं. आता नंतर जेवणाचं वगैरे सगळ्यांना वाढायचं वगैरे होतं. सो ते राहिलं. नंतर जेवण वगैरे केलं आणि पॅक केलं बॅग आणि निघालो घरी. बाय गाईज. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.